हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की 1 महिना साखर बंद केल्यावर शरीरामध्ये काय बदल होतात, त्याचबरोबर काय परिणाम होतात शरीरावर. तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. पण त्या अगोदर मी तर सांगेल की वजन कमी करणं तितकं सोपंही नाही आहे आणि तितकं अवघडही नाही आहे. जेव्हा आपण मनाशी ठरवतो ना, तर प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो. फक्त जे काय आपल्या रोजच्या डेली रूटीनमध्ये जे बदल आहे, ज्या आपल्याला सवयी लागलेल्या आहेत, तर आपण कधी असा विचार करतच नाही की अरे नेमकं वजन वाढतंय कशामुळं? ज्यांना खूपच वजन कमी करायचं आहे, खूप शरीरामध्ये जास्त फॅट्स आहेत, प्रत्येक बॉडी पार्टमध्ये फॅट्स साठलेले आहे, अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे, की जेणेकरून त्यांचं वय पण तेवढं नाही आहे आणि चालताना त्रास होतो, उठताना, बसताना त्रास होतो. काही खाल्लं तरी ॲसिडिटी, जळजळ वगैरे होते किंवा पचन होत नाही आणि खूप सारे म्हणजे पोट असं फुगलं जातं, पोटावर चरबी साठलेली आहे आणि त्यांना वजन कमी करायचं आहे. पण कधी तुम्ही असा विचार केला आहे की नेमकं वजन वाढतंय कशामुळं? किंवा आपण वजन वेळेत कमी करून ते मेंटेन ठेवणं किती गरजेचं आहे? आत्ता तरी आपण अलीकडं बघतोय की खूप सारे आजार निघालेले आहेत. तर पूर्वी बघा आपल्याला अगदी म्हणजे खूप आजी लोकं वय झाल्यानंतरच त्यांना काहींना क्वचित बीपी, शुगर ऐकायला यायचं. पण आजकाल लहानांनासुद्धा आजार जडायला लागलेले आहेत. खूप सारे बीपी, शुगर, त्याचबरोबर थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, अजून पी-सी-ओ-डी, महिलांनासुद्धा इंटरनल खूप सारे आजार होतात की बाबा पिरियड्स रेग्युलर येत नाही किंवा ब्लिडिंग जास्त होतं आहे, कमी होतं आहे. कधी-कधी तर पिरियड्स आल्यासारखं वाटतं, पण पिरियड्स आलेले नसतात. असे खूप सारे इंटरनल काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. तर आपण आपल्या रोजच्या डेली रूटीनमध्ये काही छोटे-छोटे जर बदल केले किंवा आपण योग्य पद्धतीने आहार, व्यायाम केला, तर आपल्याला कुठलेच आजार असे जडणार नाहीत बघा. तर असो, आता बघा मी सकाळी उठल्याबरोबर हे व्यायाम करत असते. म्हणजे रोजचे डेली माझे वेगवेगळे व्यायामाचे प्रकार असतात आणि ती सवय झाली आहे मला. त्यामुळे मी नित्यनेमाने अर्धा पाऊण तास जसा वेळ मिळेल तसं मी करत असते. सकाळी नाही मिळाला तर संध्याकाळी पण करत असते. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवत असते. इव्हन 12 सूर्यनमस्कार करून एक्स्ट्रा मी भरपूर काही स्ट्रेचिंग करत असते. रेग्युलर व्यायाम केल्याने खूप सारा फरक पडतो आपल्या बॉडीमध्ये. आणि आता जर मी व्यायाम केला नाही किंवा आठवड्यातून 2-3 दिवस जर मिस झाला, तर एवढं मला असं जड-जड वाटतं आणि अगदी म्हणजे बघा थकवा जाणवायला लागतो लगेच. म्हणजे ती एक सवय झालेली असते आपल्याला. आणि आजच्या या धावपळीच्या डेली रूटीनमध्ये आपल्या व्यायाम असणं खूप गरजेचं आहे. तर रोज रेग्युलर व्यायाम केल्याने आपली बॉडी फ्लेक्झिबल होते. पुन्हा फॅट्स हळूहळू आपल्या शरीरातले रिड्यूस व्हायला लागतात आणि तसेच बघा आपला जेवढा घाम बाहेर निघेल तेवढं आपल्याला छान आतून ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं आणि चेहरा आपला टवटवीत तजेलदार दिसायला लागतो बघा. हळूहळू फॅट्स रिड्यूस झाले तर आपला चेहरा असं स्लिम दिसतो, बॉडीसुद्धा फिट राहते. आता काही जणांचा समज असतो की खूप लुकडं असणं म्हणजे फिट आहे, पण असं नाही आहे. आपल्या शरीराला एक चांगल्या चरबीची, चांगल्या फॅटची सुद्धा गरज असते. आता मी खूप लुकडं होऊन पण पाहिलं. खूप जर लुकडं झालं ना, तर बघा आपल्याला थकवा जाणवतो आणि वयानुसार जर आपण वजन कमी करून मेंटेन ठेवलं ना, तर अजिबात आपल्याला थकवा जाणवत नाही. चेहऱ्यावर ग्लो राहतो, बॉडी ॲक्टिव्ह राहते. आता काही जणींचं काही लेडीज महिलांचं म्हणणं असतं, की खूप लुकडं झालं म्हणजे वजन कमी केलं म्हणजे मी फिट आहे. पण असं नाही आहे. चेहरा निस्तेज दिसतो. अगदी अंग असं आपलं शरीर गळून गेल्यासारखं वाटतं. काहीतरी असं वाटतं, की आपल्याला आजार आहे किंवा आजारी पडलो आहे आपण असं वाटतं आणि चेहरा पण ग्लो करत नाही. आपल्याला आळस, कंटाळा, थकवा जाणवतो. कधी-कधी बघा खाण्याची इच्छा असते तरी आपण वजन वाढेल किंवा नको म्हणून आपण लगेच ते खायचं टाळतो. पण असं नका करू. आपल्या बॉडीला सगळ्याची, शरीराला सगळ्याची गरज असते. तुम्ही बाहेरचं जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खा. आता रोजचा नित्यनेमाने हे जर व्यायामाचे प्रकार केले तर बघा तुमचे साईड फॅट्स
पोटावरील चरबी, ब्रेस्टसुद्धा, ब्रेस्टला एक छान आकार येतो. पुन्हा जी आपली लूज ढिली पडलेली स्किन असते ती टाईट होण्यास मदत होते. आता माझ्या बॉडीमध्ये बघा मला थोडे ओटीपोट आणि दंडावर थोडीसे फॅट्स वाटत आहेत, पण मी त्याचेच व्यायामाचे प्रकार जास्त करते की जेणेकरून वाढायला नको आणि अजून आपण असं स्थूल व्हायला नको आहे. म्हणून आपल्याला रेग्युलर व्यायाम करायचे. व्यायाम केल्यानेच आपलं शरीर निरोगी आणि फिट राहील बघा. शरीराला, आपल्या बॉडीला एक वेगळाच आकार येतो, शेप येतो. अगदी तुम्ही 50शी सुद्धा 30शीचे दिसायला लागाल जर रेग्युलर व्यायाम केला तर. आता हे मी रोज का सांगते तुम्हाला, कारण प्रॅक्टिकली किती जण करतात हे माहीत नाही आहे, पण जे कोणी करत असेल त्यांना माहिती असेल की काय फरक पडतो ते. तुम्ही जर सवय नसेल तर आत्तापासून सवय करा व्यायामाची, खूप छान फरक पडतो. मेडिटेशन केल्याने पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण. आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं बघा आणि आपण आहे ना म्हणजे निगेटिव्ह विचार करतच नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करतो ना तेव्हा मग आपल्या डोक्यामध्ये एक विचार येतात आणि आपला मेंदू तसाच विचार करायला लागतो. त्यामुळे आहे ना, जसं नाण्याला 2 बाजू असतात ना, तसा आपला मेंदू निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही बाजूनी विचार करतो. त्यामुळे नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि बघा त्याचं तुम्हाला समाधान मिळेल आणि तुम्ही समाधानी राहिलात ना, की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुमच्या हार्मोन्स पुन्हा बॅलन्स व्हायला लागतात. पुन्हा पिरियड्स रेग्युलर येतात. व्यवस्थित ब्लीडिंग होतं. पुन्हा तुमची बॉडी ॲक्टिव्ह आणि आतून तुम्हाला फ्रेश फील जाणवेल. म्हणजे एवढे सारे व्यायामाने हे फरक पडतो बॉडीला आपल्या. आता बघा, सर्वात प्रथम ज्यांना वजन कमी करायचं आहे, तर त्यांनी सर्वात प्रथम बघा मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, पुन्हा साखर बंद करायची आहे. आता आपण बघा जे रोज आपण आहार घेतो, जेवण करतो, त्याच्यातून आपल्याला भरपूर सारी साखर मिळत असते. भाज्यांमधून मिळते, आपण काही खातो आहे म्हणजे भाजी, चपाती किंवा फळं, त्याच्यातून आपल्याला साखर मिळत असते. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा साखर घ्यायची गरज नाही आहे. पण हां, जर आपल्याला सवय झालेली असते, तर वर्षानुवर्षाची सवय असते. आता मी सुद्धा बघा टी लवर आहे. साखर बंद केली आहे मी आणि ती कशी बंद केली तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर मी थोडी बंद करून मी साखर पुन्हा बंद केलेली आहे. जरी कधीतरी खाण्यात चहा घेण्यात आला, कधी बाहेर गेली, तर तेवढं ॲडजस्ट होऊन जातं. पण रेग्युलर जर आपण अगदी गोड अतिप्रमाणात साखरेचा चहा घेत असाल तर तो बंद करा. साखर बंद केल्याने शरीरावर, आपल्या बॉडीवर काय परिणाम होतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही फक्त 1 महिना किंवा 7 दिवस, 1 आठवडा तुम्ही साखर बंद करून बघा, काय फरक पडतो. साखर बंद केल्याने बघा तुमची स्किन टाईट व्हायला लागेल. चेहऱ्यावर जे पिंपल्स, डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स असेल ते कमी व्हायला लागतात. चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडायला लागतात किंवा पडलेल्या आहेत त्यासुद्धा हळूहळू कव्हर होतात. तुमचा चेहरा टवटवीत आणि स्किन टाईट व्हायला मदत होते साखर बंद केल्याने. साखर अतिप्रमाणात घेतल्यामुळे काय होतं की बघा चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, चेहरा निस्तेज दिसतो. अतिप्रमाणामध्ये आपण बघा स्थूल लठ्ठपणा आपल्या शरीरामध्ये वाढला जातो आणि फॅट्स वाढतात. त्याच्यामुळे खूप चरबी साठल्यावर मग आपण बघा आळशी बनतो आणि अगदी आपल्याला सारखं झोपावंसं वाटतं, काम करायला इच्छा राहत नाही. तर हे सगळं साखरेमुळं होतं आहे. साखरेने सुद्धा शुगर वगैरे आपल्याला वाढली जाते, शुगर वाढते, शुगर जळते अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे. शुगर ज्यांना आहे त्यांनी तर साखर पूर्णपणे बंद करायची, पण ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तो पूर्ण बंद केल्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही. करायची बंद. तुम्ही जरी चहा घेत असाल माझ्यासारखा तर तिथे तुम्ही थोडासा गूळ घाला. साखरेत आणि गुळात फरक आहे. जो आयुर्वेदिक गूळ मिळतो ना, तर तो तुम्ही वापरा आणि तो पण का वापरायचा, तर बघा आपल्याला काही म्हणजे गोड खाण्याच्या क्रेविंग्स होतात. तर त्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा साखर अतिप्रमाणात शरीरामध्ये जायला नको म्हणून तिथे गुळाचा वापर करायचा आहे. तर तुम्ही हवं तर गूळसुद्धा म्हणजे गोडच बंद करू शकता जर तुम्हाला होत असेल कंट्रोल तर. जेवढं आपण आपल्या शरीरावर, आपल्या मनावर जेवढं कंट्रोल करू ना, तेवढं आपण मेंटेन राहतो आणि आपली इच्छा पण होत नाही. त्याचबरोबर आहार पण व्यवस्थित घ्यायचा. आता हे बघा मी सुकट अशी एकदम घेत असते. सुकट नॉनव्हेज खात असाल तर सुकट आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा खा त्याची भाजी करून.
तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहे, जेणेकरून आपल्या शरीराला बघा ऊर्जा मिळते आणि स्किन टाईट होण्यास मदत होते. एक 40शी नंतर बघा काही वेळेला आपल्याला एक सप्लिमेंटची गरज असते, की आपलं स्किन छान राहावी किंवा आपलं शरीर ॲक्टिव्ह राहावं म्हणून काही जण बाहेरचे महागडे प्रॉडक्ट पण घेतात किंवा प्रोटीन शेक वगैरे घेतात. पण हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही. त्यामुळे तुम्ही साखर बंद करून, मैद्याचे, तळणीचे पदार्थ बंद करून तुम्ही घरगुती आहार व्यवस्थित घ्या. भाजी भाकरी खाल्ल्याने सुद्धा वजन कमी होतं. ह्या अगोदर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी बाहेरचं पूर्णपणे बंद केलेलं आहे. इवन मी आम्ही बाहेरसुद्धा जास्त बाहेरचं खात नाही किंवा बाहेर जात नाही. जे काही बनवते ते मी घरातच बनवते. मुलांसाठी जरी बनवण्यात काही आलं तरी पण ते मी खाते, ते क्वांटिटीमध्येच खाते. म्हणजे एक सवय झाली आहे, बॉडीला माझ्या सगळ्याची सवय झालेली आहे. त्यामुळे माझं शरीर सगळं पचवतं. आणि हां, जर कधी अतिप्रमाणात जास्त खाण्यात आलं तर मी त्या पद्धतीने आहारामध्ये बदल करते, रुटीनमध्ये बदल करते आणि मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. अजूनही मला 2 किलो वजन कमी करायचं आहे. कधी-कधी काय होतं, की आपल्या वाढत्या वयानुसार आहे ना, आपण आपलं वजन कमी करून मेंटेन ठेवलं पाहिजे. आपल्या हाईटनुसार, आपल्या वयानुसार आपण वजन कमी करायचं आहे. हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे. साखर बंद केल्याने बरेच बदल आपल्या शरीरामध्ये होतात. आता सुरुवातीला तुम्हाला काय वाटेल, की आता साखर म्हणजे आता इच्छा होईल अशी खायची. साखरेचा चहा किंवा गोड अतिप्रमाणात खाण्याची इच्छा होईल. पण तिथे तुम्ही पहिले थोडी क्वांटिटी कमी करा. एकदम बंद होणार नाही. एकदम बंद केल्याने काय परिणाम होतो हे पण मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे एकदम बंद करू नका. थोडी पहिले 1 चमचा घालत असाल तर तिथे अर्धा चमचा घाला. त्याच्यानंतर थोडी कमी करा. मग नंतर कमी करा आणि मग तुम्ही बघा नंतर तुम्ही साखरच बंद करून टाकाल. आता मैद्याचे पदार्थ किंवा बघा बाहेरचं खाणं, पॅकिंगचं सुद्धा खाऊ नका. तुम्ही म्हणाल की हे हेल्थसाठी चांगलं आहे, तर पॅकिंगचं सुद्धा खाऊ नका बाहेरचं. मी तर म्हणेल जे घरात भाजी भाकरी बनवतो तेच तुम्ही घ्या, जर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला गोड खाण्याच्या क्रेविंग्स होत असेल तर त्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगते की बघा आता हे खारीक खोबरं, तर ह्या खारकांमधल्या बिया काढून खोबरं बारीक करून त्यामध्ये आता हे लाडूची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच. हा रोज एक लाडू खाल्ला तर अख्ख्या बॉडीवर म्हणजे केसांवर, स्किनवर, पुन्हा शरीरामध्ये आपल्या खूप सारे याच्यातून आपल्याला जीवनसत्व मिळतात. एक शरीराला ऊर्जा मिळते. आता उन्हाळ्यामध्ये गरमी होती बघा, पण पावसाळा लागलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही असं रुटीन ठेवायचं आहे. आता सकाळी तुम्ही हेल्दी नाश्ता करायचा आहे. साधं डाएट प्लॅनसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगितलेला आहे, व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही आहार घ्या, नाश्ता, जेवण करा, पाणी भरपूर प्या. आणि जर तुम्हाला सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स होत असेल तर त्या कंट्रोलमध्ये कशा ठेवायच्या हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आहे. की बघा आता आपल्याला सारखी गोड खाण्याची इच्छा होते. मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं, सकाळचा नाश्ता केला ना की नाश्ता झाल्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी वगैरे किंवा ग्रीन टी घ्यायची आहे. जर गोड खाण्याची इच्छा झाली तर त्या ठिकाणी तुम्ही 2 खजूर खा किंवा 2 खारीक वगैरे खा किंवा असे लाडू बनवून ठेवले खारीक खोबऱ्याचे तर तो 1 लाडू तुम्ही सकाळी घेतला तरी चालेल. आणि विदाऊट शुगरचा चहा घ्या. जरी तुम्ही दुधाचा चहा घेतला तर त्यामध्ये तुम्ही साखर पूर्णपणे बंद करून तिथे थोडासाच गूळ टाका. त्याऐवजी वेलची, गवती चहा, आलं टाकून चहा करा. बघा खूप छान लागतो. अशा चहाची जर तुम्ही सवय लावली ना अर्धा कप पुरेसा होतो. मला तर अर्धा कप घेतला ना की खूप सारी एनर्जी येते आणि ती चहाची खूप वर्षापासूनची सवय आहे. ती काही बंद होत नाही. मी जरी 2 दिवस नाही ना घेतला तरी तिसऱ्या दिवशी आवर्जून मी घेतेच. मग त्यामुळे असं वाटतं की एवढूशा चहाने काय वजन वाढणार आहे? तर नाही वाढत वजन लगेच. पण खा तुम्ही क्वांटिटीमध्ये खा, पण तुम्ही त्याच्या जोडीला व्यायाम करायचा आहे. व्यायाम भरपूर करायचा आहे. म्हणजे घाम जेवढा बाहेर पडेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. शरीरातले फॅट्स रिड्यूस होतात, चरबी वितळायला लागते. मग तुम्ही जरी थोडंफार चहा वगैरे अलीकडे इकडं-तिकडं घेतला तरी तेवढं शरीर पचवतं. त्याने काही लगेच एवढं वजन वाढत नाही. पण वजन कशामुळे वाढतं, की अतिप्रमाणात खाणं किंवा खूप अतिप्रमाणात गोड घेणं, बाहेरचं पॅकिंगचं सतत खाणं, बाहेर जाऊन सतत हॉटेलचं किंवा वडापाव, मिसळपाव किंवा बाहेरचं पाणीपुरी सतत खाणं. आठवड्यातून 2 दिवस बाहेर म्हणजे घरचं खाऊन 4 दिवस जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर त्याने
खूप अतिप्रमाणात वजन वाढलं जातं. फॅट्स वाढतात शरीरामध्ये आणि ते हळूहळू वाढून आपल्याला कळत नाही. नंतर मग खूप स्थूलपणा वाढला ना शरीरामध्ये, थकवा जाणवतो आणि आपल्याला मग बसली जागा उठवत नाही. त्यामुळे मग अजूनच वजन वाढत जातं, असं होतं. त्यामुळेच ते वजन वाढत जातं. किंवा दुपारची अतिप्रमाणात झोप घेणं, 1-1, 2-2 तासाची झोप. तुम्ही लवकर पटपट कामं उरकून जर 2-2 तासाची झोप घेत असाल तर ते पण चुकीचं आहे. तुम्ही हलती चालती बॉडी ठेवा, फिजिकल ॲक्टिव्हिटी करा आणि तुम्ही आराम करा. पण एक 15-20 मिनिटं तुम्ही पडू शकता, एक बॉडीला आराम, रिलॅक्स म्हणून. पण एवढं 2-2 तासाची झोप घेणं चुकीचं आहे. रात्रीचं तुम्ही लवकर जेवण करायचं आहे आणि सकाळी लवकर रात्री लवकर जेवण करून लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं आहे. पहाटे जर लवकर उठलात ना, तर खूप छान वाटतं. फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन, व्यायाम केल्याने खूप आपल्या बॉडीला बघा फ्रेश वाटतं, की तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. आता तुम्ही माझे डेली व्लॉग पाहतायत. मी अशा पद्धतीने साखर हळू करून, कमी करून बंद केलेली आहे. बाहेरचं खूप पूर्णपणे बंद केले. जरी मुलांसाठी बनवण्यात आलं किंवा आणण्यात आलं, खाण्यात आलं, तरी ते अगदी क्वांटिटीमध्ये म्हणजे मनाचं समाधान म्हणून. आणि व्यायाम हा कधीच तुम्ही सोडायचा नाही आहे. व्यायाम केल्यानेच तुमची बॉडी फिट राहील. जरी वजन कमी झालं तरी शरीर जरी ढिलं पडलं, लूज पडलं, कारण अतिरिक्त चरबी साठलेली ती जर आपण कमी केली तर आपल्या बॉडीला बघा सुरकुत्या पडतात, शरीर ढिलं पडतं. मग ते टाईट कसं होणार? तर तुम्हाला व्यायाम, जिम करावाच लागणार. त्यामुळे मी तर म्हणेल की बाहेरचं सगळं बंद करून तुम्ही घरगुती पद्धतीने, नॅचरल पद्धतीने जेवढं कराल तेवढं तुमची बॉडी छान राहील, ॲक्टिव्ह राहील, फ्रेश फील जाणवेल. आता बघा साखर एकदम जर बंद केली तर काय परिणाम होतो हे सांगते, की एकदम साखर बंद केली तर चिडचिड होणार तुमची. कारण ती तुम्हाला सवय असते आणि तुमची इच्छा होते पण तुम्ही मारताय ती इच्छा, असं होतं. मग चिडचिड होणार, याचा राग त्याच्यावर निघतो. कधी-कधी डोकं गरगरतं, चक्कर येते किंवा मग आपण पोटाला असं खूप भूक मारतो आणि नंतर एकदम खातो. त्यामुळे पण वजन वाढते, शुगर वाढते आपल्या शरीरातील. त्यामुळे असं करू नका. कमी-कमी करा आणि एकदम बंद करा. मनातून इच्छा झाली पाहिजे आपली. हेल्थ कॉन्शियस झालं ना, तर बघा अजिबात इच्छा होणार नाही तुम्हाला गोड खाण्याची. आणि जरी सारख्या खाण्याच्या ज्या क्रेव्हिंग्स असतील त्या कंट्रोलमध्ये होतात. त्यामुळे जरी भूक लागली तरी तुम्ही एखादं फ्रूट खा, संत्रं खा किंवा तुम्ही ॲपल, बनाना वेट वाढतं बनानाने. त्यामुळे ज्यांना वाढवायचे ते खाऊ शकतात. पण तुम्ही अशी फळं खाऊ शकता. सीझनल फळं खायची आहेत. त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी. भाजी आणि भाकरी मी तर म्हणेल साधी भाजी भाकरी खा. साधं घरगुती जेवण घ्या, नाश्ता वेळेवर करा, पाणी भरपूर प्या. असं घरगुती पद्धतीने तुम्ही जर केलं ना, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, साखर पूर्ण बंद, मैद्याचे तळलेले पदार्थ बंद, पॅकिंगचं बाहेरचं पूर्णपणे बंद करा. आता तुम्ही म्हणतात ब्राऊन ब्रेड वगैरे चालतो. कधीतरी ठीक आहे 2-3 महिन्यातून, 6 महिन्यातून. पण तुम्ही जर तुम्ही असं बोलाल की हेल्दी आहे आणि खात राहिलात, तर नका, असं करू नका. तुम्ही पॅकिंगचं पूर्ण बंद करा मी तर म्हणेल. आणि जर ती सवय जर केली ना, तर खरंच आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं वजन कमी केलेलं आहे आणि तेच मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. अजूनही मला 1 ते 2 किलो करायचं आहे. आपण बघतो की हे खाल्ल्याने 1 चमचा खा वजन कमी होईल किंवा हे 1 ग्लास घ्या वजन कमी होईल. तर असं होत नाही. त्याच्या जोडीला तुम्हाला आहार, व्यायाम पण महत्त्वाचा आहे. व्यायाम केल्यानेच तुमच्या शरीरातील चरबी वितळायला लागेल, जळेल आणि तुम्ही फिट राहाल. तर ह्या गोष्टी फॉलो करा. बघा तुम्हाला खूप फरक पडेल. आणि काय परिणाम होतात हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे साखर आत्तापासूनच तुम्ही बंद करा. वाढत्या वयामध्ये आजार जडायला नको. त्यापेक्षा अगोदरच बंद केलेली काय वाईट आहे असं वाटतं. मग त्यामुळे बंद करा आणि तिथे तुम्ही गोड खाण्याच्या काही तुम्हाला इच्छा होत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही आहार घ्या व्यवस्थित. आणि ज्वारीची भाकरी आहारामध्ये ठेवा. ज्वारीच्या भाकरीने वजन फास्ट कमी होतं. आता हा मी तुम्हाला डाएट चार्ट दिलेला आहे बघा, साध्या सोप्या पद्धतीने दिलेला आहे. तो तुम्ही फॉलो करा आणि व्यायाम करा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझे तुम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मी असाच हा माझा डेली रूटीनमध्ये हा चार्ट मी बनवलेला आहे आणि या पद्धतीने मी फॉलो करते. तुम्ही पण करा, कदाचित तुम्हाला फरक पडेल. बघा महिन्यात 5 किलो, 2 महिन्यात 10 किलो वजन सहज कमी होईल.